व्यक्त करतो। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे सर्व राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये संवाद दौरे सुरू आहेत आणि त्या संवाद बैठकीसाठी आदरणीय बाळासाहेब आज नांदेडमध्ये आलेले असताना पत्रकारांशी सुसंवाद साधण्याचं औचित्य इथं घडून आणलेलं आहे। त्या अनुषंगानं सर्वात प्रथम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं निवेदन इथं मांडायचं आहे, त्यानंतर आपण प्रश्नोत्तर घेणार आहोत। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर। अनेक ओबीसी संघटनाने बैठका झाल्या आणि त्यामध्ये जे आहे ते आपण ऍक्शन घेतला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे। हॅलो, चालू आहे। त्या दृष्टीने असणारं त्यांनी वंचित बहुजन आघाडीने पुढाकार घेतला पाहिजे असं त्यांचा आग्रह होता। त्यांच्या आग्रहाला मान करून आरक्षण बचाव यात्रा असं आयोजित केलेली आहे। ही यात्रा 25 जुलैपासून सुरुवात होईल। मुंबई चैत्यभूमी या ठिकाणी पहिली भेट राहील, मानवंदना राहील। दुसरं जे आहे ते त्याच दिवशी फुलेवाडा जो आहे पुण्यामध्ये महात्मा फुलेंच्या स्मृतींना तिथे असणारा अभिवादन केला जाईल। रात्रीचा असणारा मुक्काम जो आहे तो कोल्हापूरला केला जाईल। कोल्हापूरला आणि 26 जुलै हा महत्त्वाचा दिवस आहे। शाहू महाराजांनी आरक्षणाची घोषणा ही 26 जुलैला केली। शाहू महाराजांच्या स्मृतीला अभिवादन करून कोल्हापूरपासून ही यात्रा सुरुवात होईल। सव्वीस तारखेला ही यात्रा शाहू महाराजांचं स्मारक आहे तिकडनं सुरुवात होईल। रूट त्या दिवसाचा असा राहील, हातकणंगले, जयसिंगपूर, सांगली, आणि मिरज। सत्तावीस तारखेचा असणारा जो रूट आहे तो सांगोला, पंढरपूर, मोहोळ आणि सोलापूर असा हा मग मराठवाड्यात प्रवेश होईल। मराठवाड्यातून विदर्भात जाईल, विदर्भातून पुन्हा मराठवाड्यात येईल आणि याची असणारी सांगता 7 किंवा 8 तारखेला आम्ही निश्चित करत नाहीये, कारण का एखादा दिवस पावसाचा अधिक पावसाचा आला तर मग आम्हाला दौरा पुढे करावा लागेल। ऑगस्ट 7 किंवा 8 ऑगस्टला याची असणारी सांगता ही आम्ही औरंगाबाद या ठिकाणी करणार आहोत आणि दुपारी 12 वाजता औरंगाबादला जाहीर सभा 7 किंवा 8ला त्या ठिकाणी घेतल्या जाईल। उद्देश हाच आहे की
परिस्थिती जी आहे ही अत्यंत चांगली नाही. छगन भुजबळ यांच्या शब्दामध्ये वर्णन करायचं झालं किंवा छगन भुजबळ यांचे शब्द वापरायचे असतील तर नामांतरासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. नामांतराच्या वेळेस जी परिस्थिती निर्माण झाली होती तीच परिस्थिती आता मराठा आणि ओबीसी यामध्ये झाले अशी परिस्थिती आहे. हे मी दुर्दैव त्या ठिकाणी मानतो. या विषयावरती मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली, पण दुर्दैवाने मुख्यमंत्र्याने सुद्धा आणि डेप्युटी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या दोघांनीही या प्रश्नावरती आपली भूमिका मांडली नाही. प्रश्न हा आहे की जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्यावं, ही जी मागणी आहे आणि दुसरी मागणी जी आहे सरसकट सगळे सोयऱ्यांना सुद्धा ती लागू व्हावी, वंचित बहुजन आघाडीशिवाय कुठल्याही राजकीय पक्षाने भूमिका घेतलेली नाही. आणि म्हणून त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात आली की सर्व राजकीय पक्षांना आपण पत्र लिहावं आणि सर्व राजकीय पक्षांची भूमिका काय आहे ही आपण त्यांना विचारणा करण्यात यावी. एक मुख्यमंत्री म्हणून सुद्धा आणि एक पक्षाचे प्रमुख म्हणून सुद्धा. दुर्दैवाने मी असं म्हणेन की खोपर्डीचं प्रकरण असेल किंवा मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, जे स्वतःला राजकीय नेते म्हणतात भूमिका घेतच नाहीत. आणि लोकांना वाऱ्यावरती सोडतात अशी परिस्थिती आहे. आरक्षण बचाव जी यात्रा आम्ही आयोजित केलेली आहे त्याच्या पाठीमागचा हेतू शांतता प्रस्थापित राहिली पाहिजे. वंचित बहुजन आघाडीशिवाय शांतता कोणीच प्रस्थापित करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. आणि आज एक भयभीतीचं वातावरण आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. काही राजकीय पक्ष आता पळवाटा काढतायत की तुम्ही जरांगे पाटलांना काय शब्द दिलात तो सांगा आणि लक्ष्मण हाके यांना तुम्ही काय शब्द दिलात. आमचं सरळ म्हणणं आहे की प्रत्येक पक्षाला स्वतःची भूमिका असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जरांगे पाटील जी मागणी करतात आहेत की ओबीसीच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण द्या,
प्रश्न एवढाच आहे की द्यायचा की न द्यायचा. महाराष्ट्राच्या शांततेसाठी आणि सामाजिक सलोखा अबाधित राहण्यासाठी राजकीय पक्ष आपला निर्णय जाहीर करतील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी बाळगतो. जनमानसामध्ये जी भावना झालेली आहे ती एनसीपी, काँग्रेस हे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष आहेत. आणि बीजेपी आणि उद्धव ठाकरे बीजेपी हे वैदिक ब्राह्मणांचा पक्ष, आणि शिवसेना उद्धव ठाकरे हे सीकेपीचा प्रश्न. सीकेपीचा पक्ष याचा अर्थ ओबीसीची यांचा संबंध नाही, हे भूमिका घेणार नसतील. तर यांना मागासवर्गीयांना दिलेले अधिकार राहिले काय आणि न राहिले काय याच्याशी काहीही घेणं देणं नाही. हळूहळू बाबासाहेबांनी जो इशारा दिला होता की राजकारणामध्ये जातीयतेचं राजकारण प्राबल्य होणार नाही, याची दक्षता घ्या. उलट आता असताना जातीय राजकारण प्रबळ होतंय अशी परिस्थिती आहे. आणि हा एक धोका आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. आपण आता विचारा. हवो का सत्यानाश झाला, सत्यानाश. आरक्षण संकल्पनाच बचाव, कन्सेप्टच बघा. का आता असणारं जे आहे SC STचं जे आरक्षण आहे हे संविधानिक आरक्षण आहे. दोन मिनिट. SC STचं आरक्षण हे संविधानिक आरक्षण आहे. त्याच्यामुळे हे कायमस्वरूपी आहे असं आपण त्या ठिकाणी मानलं पाहिजे. ओबीसीचं सुद्धा आरक्षण
हे 340 कलमा अन्वय आहे. एका दृष्टीने संविधानिक आहे, पण जी संविधानिक जोड दिली पाहिजे होती कमिशनचा अहवाल आल्यानंतर, ती दुर्दैवाने देण्यात आली नाही. 1984 मध्ये पार्लमेंटच्या पठणावरती मंडल कमिशनचा रिपोर्ट ठेवण्यात आला आणि त्या काळच्या होम मिनिस्टरनी आम्ही हा अहवाल स्वीकारला असं स्टेटमेंट केलं. या स्टेटमेंटच्या आधारे ला व्ही.पी. सिंगाने GR काढून त्याची अंमलबजावणी केली. त्यावेळेस वेळ नव्हता ते संविधानिक दर्जा त्याला द्यायला. नंतरच्या कालावधीमध्ये कोणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही की ओबीसीचं आरक्षण सुद्धा संविधानिक झालं पाहिजे. आज ओबीसीचं आरक्षण जे आहे ते एका GR वरती टिकून आहे आणि इंदिरा साहनीचा जी केस आहे त्यामध्ये तो GR आणि ती केलेली कृती ही घटनाशीर आहे असं फक्त त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. संविधानिक करण्यासाठी ओबीसींची जी यादी आहे ती यादी SC STचा जो शेड्यूल आहे त्याच्यानंतर जोडली तर मग ते संविधानिक होऊ शकतं. मराठ्यांना खरंच आरक्षणाची गरज आहे का? एवढे फॉर्च्युनर या मोठ्या मोठ्या गाड्या किंमतात, एवढे जमिनी आहेत. ते मराठ्यातला एक वर्ग हा असणारा श्रीमंत आहे, नो डाऊट अबाउट इट, पण दुसऱ्या वर्गाच्या संदर्भातला सुद्धा मला वाटतं कधी नाही कधीतरी विचार करावा लागणार अशी परिस्थिती आहे. आत्ताच्या स्टेजमध्ये आम्ही असणारं जे आहे ते आरक्षण बचाव याच फेजमध्ये आम्ही आहोत आणि ते वाचलं तर मग इतरांना तिथे मिळेल, नाही तर अजिबात मिळणार नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे मला कळलं नाही. आजच्या परिस्थितीत संख्याबळानुसार भारतीय जनता पार्टीचे 242, 2 कुबड्यांवर चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची संख्या आणि इतर काय मिळून 293 झाले. आधार नाही आहे संख्येसाठी, त्यांच्या सत्तेच्या संख्येसाठी. या परिस्थितीत कशा चालवतील सरकार किंवा आपल्याला काय वाटतं की हा संपला की मग मी तुमच्या प्रश्नाकडे येतो. पंतप्रधानांनी माझ्या माहितीप्रमाणे मादिगाच्या रॅलीमध्ये गेले होते तेलंगणाच्या इलेक्शनच्या वेळेस. कृष्णा मादिगांनी रॅली बोलवली होती, त्या रॅलीमध्ये गेले होते. त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं होतं की आमचं सरकार आलं तर आम्ही करू. आता आम्ही असं वाट बघतोय ते करतात आहेत का. पुढे आरक्षणाच्या बाजूने उभे आहोत म्हणजे ओबीसीच्या बाजूने उभे आहोत. आम्ही कोणाच्या विरोधात नाही. याचं कारण असं आहे, आम्ही कोणाच्या विरोधात नाही. उद्या आरक्षणाची संकल्पनाच संपली, उद्या आरक्षणाची संकल्पनाच संपली तर मग कोण कोणाच्या पाठीमागे काहीच फरक राहत नाही.
आम्ही असणारा इतरांना भांडण्याचा मार्ग मोकळा ठेवतोय. आज असणारं ओबीसीचं आरक्षण शाबूत राहिलं पाहिजे, टिकलं पाहिजे, या दृष्टीने आम्ही पाहतो. तिसरी आघाडी महाराष्ट्रामध्ये खूप आधी आहे, आपण सामील होणार का त्याच्यामध्ये? मला अजून कोणी ऑफर दिलेली नाही आहे. चर्चा सुरू आहे. माझं म्हणणं असं आहे की ब्रिज आला की क्रॉस करू आपण. जरांगे पाटील असं म्हणतात की ओबीसी मध्ये फक्त मराठा समाज आहे ज्यांना त्याचं मागासलेपण सिद्ध केलंय, आणि कोणीही सिद्ध केलेलं नाही. आमच्या माहितीप्रमाणे मंडल कमिशन पुढे ज्या जे आले त्यांनी आपलं मागासलेलं पण सिद्ध केलेलं आहे आणि पार्लमेंटने ते एक्सेप्ट केलेलं आहे. साहेब, जरांगे पाटील जनतेला वेठीस धरत आहेत असं वाटत नाही का तुम्हाला? आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांचा आहे. नाही, आंदोलन करण्याचा अधिकार आहे, गावबंदी वगैरे करण्याचा अधिकार थोडी. अरे गावबंदी मला तर कधी अडचण आली नाही गावबंदीची. नाही नाही, खूप जणांना अडवलं, त्यांच्या गाड्या फोडल्या, इथं आहे, लोकांना माहिती आहे. तर आताही नाही मला अडचण आहे. तुम्हाला भीत असतील लोक. तुम्हाला भीत असतील लोक. ती यात्रा आम्हीच काढणार, सगळेच मिळून काढणार आहोत. त्याच्यामुळे असं आम्ही सगळ्यांना, आम्ही छगन भुजबळांना निमंत्रण दिलेलं आहे, धनंजय मुंडेला निमंत्रण दिलेलं आहे, त्याच्यानंतर कोकणातले जे सगळे ओबीसी नेते आहेत ते सगळ्यांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे. आम्ही कोणालाही असं डावललेलं नाही. आणि त्या सगळ्यांना म्हटलं की हे एक सामाजिक इश्यू आहे, याला पॉलिटिकली तुम्ही बघू नका, सहभागी यायला, आणि आम्ही निमंत्रणही पाठवलेलं आहे. सर, 2 दिवसापूर्वी विशाळगडावर जो मस्जिद होती ती अनधिकृत घरे म्हणून पाडली आणि पाडणारे खासगी लोक होते. संभाजीराजे यांनी जाऊन त्यांच्या संघटनेमार्फत जाऊन जो गोंधळ होता, त्याच्यानंतर शासनाने केलं. इकडे याकडे काय कशा दृष्टीने पाहता? हे जे महाविकास आघाडीचं जे सरकार आहे, ज्या पद्धतीने त्यांनी असणाऱ्या घोषणा केल्या, पहिल्यांदा लाडकी बहीण म्हणून 1,500, महायुतीच्या सरकारने जी घोषणा केली लाडकी बहीण म्हणून आणि 1,500 रुपये दिले. दुसऱ्या बाजूस त्यांनी पुन्हा लाडका भाऊ म्हणून जो 10वी पास झाला त्याला 6,000 दिले. पहिला प्रश्न इथे की हे सरकार मनुवादी सरकार आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. एक मिनिट बोलतो ना राजा. हे मनुवादी सरकार आहे. 10वी झालेल्या मुलीला सुद्धा 6,000 रुपये मिळाले पाहिजे, तिला 1,500च का? तेव्हा बीजेपी लेड गव्हर्नमेंट जे आहे, बीजेपी लेड गव्हर्नमेंट जे आहे, हे बीजेपी लेड गव्हर्नमेंटनी पुन्हा आपला मनुवादी वृत्ती जी आहे ही पुन्हा जाहीर केली. या 2 योजनेच्या माध्यमातून मी असं म्हणतोय की घबराट, हडबड ही आघाडीमध्ये झालेली आहे. ही आघाडीमध्ये झालेली आहे आणि म्हणून मतदान अशा स्वरूपात येत नाही तर स्कीमच्या स्वरूपामध्ये घेण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. आणि दुसऱ्या बाजूस आम्ही मुस्लिम विरोधी आहोत हा दाखवण्याचा प्रयत्न आहे. हा दाखवण्याचा असणारा प्रयत्न आहे.
मी इथल्या जे मौलवी आहेत की ज्यांनी मागच्या लोकसभेमध्ये काँग्रेसला मतदान द्यायला सांगितलं, NCPला मतदान द्यायला सांगितलं, शिवसेनेला मतदान द्यायला सांगितलं, हे मौलवी या पक्षाच्या प्रमुखांना का भेटत नाही आणि विशालगडच्या संदर्भातली त्यांची भूमिका ते मांडायला सांगत नाही. मौलवींनी हे केलं नाही तर मुस्लिम समाजाने मौलवीला सांगितलं पाहिजे की पुढच्या निवडणुकीमध्ये आम्ही तुमचं ऐकणार नाही, आम्हाला जे करायचं ते आम्ही करू. ते हां ते बोला. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राची राजकीय स्थिती काय असेल आणि त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय असेल? लोक जी परिस्थिती करतील ती परिस्थिती, त्याच्या आम्ही काहीच परिस्थिती करणार नाही आहोत. राजकीय भूमिका काय असेल? ते आम्ही आत्ता असणारं जे आहे ते या ज्या सगळ्या लहान लहान सोशल संघटना ज्या आहेत त्या सगळ्या सोशल संघटनांचं एक दल आम्ही असणारं उभं करतोय आणि आमच्याबरोबर जे जे पक्ष यायला मागतील किंवा जे जे आम्हाला घ्यायला मागतील त्यांच्याबरोबर आम्ही जायला तयार आहोत. ओवेसीने साथ घातली तुम्हाला. माझ्यापर्यंत साथ नाही आली आहे. विशाळगडावरती जे प्रकरण घडलं त्याच्यामध्ये शिवभक्त नसून ते अतिरेकी असल्याचा शरद पवार गटाचे इद्रिस नायकवडी यांनी आरोप केला. शरद पवार बोलले तर मी कदाचित बोलेन त्याच्यावरती. सर 2 दिवसापूर्वी आपण अजित पवारांना पुन्हा दादा करू असं स्टेटमेंट केलं. काय अजित पवार हां यांना पुन्हा आपण दादा करू दादा करू राजकारणातले दादाच आहेत ते असं स्टेटमेंट आपण केलं. ते राजकारणातले दादाच आहेत. सोबत येण्याची ऑफर दिली त्यांना. मी आम्ही त्यांना असं म्हटलं तुम्ही बाहेर पडलात आम्ही तुमच्याबरोबर येऊ. काही राजकीय पक्ष पळवाटा काढतायत आरक्षणाच्या बाबतीत. आपण म्हटलं की जरांगे पाटीलांनी हक्केची भूमिका स्पष्ट करावी. शरद पवारांना आपण थेट आव्हान देणार की त्यांनी ओबीसीतून काँग्रेस मी असणारं त्या बैठकीमध्ये म्हणून मुख्यमंत्र्याला पत्र लिहायला सांगितलं की राष्ट्रवादीला पत्र लिहा, काँग्रेसला पत्र लिहा, उद्धव ठाकरे गटांना पत्र लिहा, म्हटलं स्वतःच्या पक्षालाही लिहा, आम्हालाही लिहा, BJPलाही लिहा, राज ठाकरेंचा पक्ष आहे त्यालाही लिहा आणि त्यांची या प्रश्नासंदर्भात काय भूमिका आहे ते त्यांना लेखी किंवा तोंडी जी काही पद्धत असेल त्यांना सांगण्याचा आग्रह मुख्यमंत्री म्हणून आपण करा. शरद पवारांचा रोल मोठा आहे. कारण भुजबळ त्यांच्याकडे विनंती करायला गेले की वातावरण थंड करा. मग शरद पवारांना आवाहन करणार मी असणारा कोणालाच आवाहन करत नसतो. भूमिका स्पष्ट आम्ही असं पक्षाने स्वतःच्या भूमिका स्पष्ट केल्या पाहिजेत ही आमची भूमिका आहे. मराठा समाजाबद्दल प्रकरणामध्ये उच्च न्यायालयानं सरकारला सवाल केलाय की भर पावसात थोडा चालू भर पावसामध्ये ही कारवाई करणे योग्य असेल का? उच्च न्यायालयानं सरकारला माझं म्हणणं असं आहे की सुनावण्यापेक्षा शासनाला त्यांनी असणारा कंटेम्प्टमध्ये काढलं पाहिजे. का डिव्हिजन बेंचचं एक जजमेंट आहे मोता साहेबांचं की पावसामध्ये घरं पाडता कामा नये. शासनाची सुद्धा भूमिका आहे की पावसामध्ये बेघर करू नये किंवा पाडू नये. तेव्हा कोर्टाने शासनाला कंटेम्प्ट प्रोसिडिंग्समध्ये घ्यावं. विधानसभेची काय स्ट्रॅटेजी आहे वंचित? येईल तेव्हा आम्ही सांगू. आणि आता बोलला सर आपण, कारण बाळासाहेब तोंडातून जो शब्द काढतात तो सत्य राहतो. तर येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचे सरकार येणार त्याच्यात असं डायरेक्ट वंचित बहुजन आघाडी सामील होणार हे सिद्ध होतं याच्यावर. माझं वकीलपत्र मी तुम्हाला देतो. पिछले लोकसभा में राहुल गांधी ने संविधान बचाओ का जो नारा दिया था और उसको समर्थन
मेरे हिसाब से राहुल गांधी ने कभी भी संविधान बचाओ का नारा इलेक्शन के बीच तक कभी नहीं दिया। आप गलत कह रहे हो। ये पूरा कैंपेन जो है संविधान बचाने का जो ये वंचित बहुजन आघाड़ी ने साल भर शुरुआत किया और उसको सपोर्ट मिला जब आनंद कुमार हेगड़े ने कहा कि हम 400 सीटों के ऊपर जो मांग रहे हैं उसकी वजह है कि हमको संविधान बदलना है। मैं इतना ही कहूँगा उसमें कि उन्होंने उस इशू को उठाया और उनको फायदा हुआ। वो अगर हम लोगों के साथ में बैठते तो आज बीजेपी की सरकार नहीं होती। 10 सीटें महाराष्ट्र में बढ़ती और देश में जो है वो 40 से 60 सीटें और बढ़ती। 6 या 7 महीना पहले वंचित बहुजन आघाड़ी का जो असेसमेंट था वो असेसमेंट हम लोग ने दिया था और कहा था कि अगर इकट्ठा लड़ते हैं तो 220 के ऊपर बीजेपी जा नहीं सकती। सवाल ये है कि ये जो अमीरों की जो पार्टियां हैं, ये अमीरों की जो पार्टियां हैं, ये गरीबों को अपने साथ में लेना नहीं पसंद करती और इसलिए उन्होंने अपनी सत्ता तो गलवाई, लेकिन ये सब इलेक्शन के बाद मैं उम्मीद करता हूं कि मोदी इनको ना नचाए। कालपरवा केंद्र सरकारच्या वतीने संविधान हत्या दिन पाळला जाणार असे एक पत्र जारी केले आहे। इमर्जन्सी लागली त्या दिवस इमर्जन्सीचा सगळ्यांनी त्यावेळेस निषेधच केला होता। हत्या हा शब्द वापरणे योग्य आहे। आता शब्द कुठला वापरावा कुठला वापरू नये हा प्रत्येक माणसाचा अधिकार आहे। काँग्रेस सोबतच्या चर्चेमध्ये बदलायला हवी काय? कोणाची? तुम्ही वंचित बहुजन आघाडीलाच दोष देणार आहात। सवाल असा आहे की तुम्ही काँग्रेसवाल्यांना हे कधी विचारणार नाही। म्हणूनच म्हटलं की तुम्ही कधीही प्रेसवाले आणि तुमचे मालक जे आहेत हे सगळेजण कधीही वंचित बहुजन म्हणजे काँग्रेस किंवा शरद पवार किंवा NCP यांना कधीच विचारणार नाही की तुम्ही त्यांना 2च जागा का देत होता की ज्यावेळेस त्यांच्याकडे 65 लाख मतं होती तेव्हा। तुम्ही हे कधी विचारणार नाही। याचं कारण असं आहे की तुमचा मालक तुम्हाला इजाजत देत नाही आणि तुमच्या मालकाला ते इजाजत देत नाही। त्याच्यामुळे आम्ही आमची स्पेस जी आहे ते आम्हीच तयार करू। माझी परिस्थिती अशी आहे तुम्हाला माहिती आहे तुमची परिस्थिती, म्हणून तर मी हे करून घेतले। छत्रपती शिवाजी महाराजांची बातमी खरी आहे का सवाल सुप्रिया सुळे सरकार। सत्ता डोक्यात गेली की मग काही प्रश्न विचारायला सुरुवात होतात। आता तिथल्या म्युझियममधनं तुम्ही ज्यावेळेस आणलेली आहे त्यावेळी त्या म्युझियममध्ये दुसरी वागणूक आहेत का? असतील तर तसं सुप्रिया सुळेंनी सांगावं की ही आणलेली फेक आहेत, असली वागणूक अजून तिथेच आहेत। पॉलिटिकल राजकारणासाठी हे कोणाचाही बळी द्यायला तयार असतात, मग तो शिवाजी महाराज असला तरी चालतील। मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी तुमची पहिल्यांदा एक वाचू द्या, मग आम्ही दुसरी भूमिका घेतो। आरक्षण वाचलं की मग त्याच्यामध्ये आहे। आता आरक्षण सगळ्यात मोठं आमच्या दृष्टिकोनातून ओबीसीचं आरक्षण जे आहे हे ओबीसीचं आरक्षण धोकादायक परिस्थितीमध्ये आलेलं आहे। अशोक चव्हाणांची वाट लागली आणि तुम्ही खेमा बनवला त्यांचा असा फोनवर बोलताना आपण आपसूक बोललो। कोणाचा फोन होता तो? तुम्हाला काय
ते हे पर्सनल बोलणं आहे, ते काय पब्लिक नाही आहे. सर आता भुजबळ तुम्ही म्हणला ओबीसी आता जे नामांतरकालीन परिस्थिती आता निर्माण झाली आहे आरक्षणाची. असं छगन भुजबळांनी शरद पवारांवर सांगितलंय, हे तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे. एका माणसाला सुपरमॅन व्हायचंय, मग त्याला देवही व्हायचंय, त्यानंतर तो स्वतःला पाहू लागतो. मात्र देव विश्वरूप आहे, तर त्याच्यापुढं कोणी का असेना असं मोहन भागवतांनी नेमकं कोणाकडे इशारा केला? काय माहीत, काल बोलले. त्यांनाच विचारलं पाहिजे. भारतीय कायद्यात नवीन कायदे आले, IPC, CRPC आणि भारतीय न्याय संहिता. याच्यामध्ये जनतेसाठी आपल्याला काय वाटतं, काय सांगता आहे? सांगता होतं CRPC, सांगता होतं. नाही, मी त्याचं पूर्ण अध्ययन नाही केलं अजून. सर आपण असं म्हणतो थँक्यू. चला चहा घ्या. थँक्यू. ओबीसी समाजातील 100 आमदार करू नये. त्यांनी आव्हान केलं आहे की ओबीसीनी या लढ्यामध्ये टार्गेट काय ठेवलं पाहिजे, तर किमान 100 आमदार त्यांनी निवडून आणले पाहिजे, हे मी त्यांच्यापुढे टार्गेट ठेवलं आहे. आम्ही कधीही पॉलिटिकली बघत नाही. अभी तो कुछ कह नहीं सकते, अभी कुछ कह नहीं सकते. त्याही प्रश्नाला काही उत्तर नाही आहे सध्या. विधानसभेच्या तोंडावरती नांदेडमध्ये वंचितमध्ये काही पदांच्या अदलाबदल होणार आहे. तुमच्याकडूनच मी ऐकतोय. चलो, थँक्यू. चहा घ्या सगळ्यांनी. सगळ्यांना